पावसाळी अधिवेशनापूर्वी सदस्य संख्येत भर पडणार आहे। विधान परिषदेच्या सदस्य संख्येत भर पडणार आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसंदर्भात निवडणूक लवकरच होईल। पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत चूक आहे आणि लवकरच ती दुरुस्त होईल अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली आहे। यादीतल्या चुका तांत्रिक आहेत आणि त्या लवकरच सुधारल्या जातील असं सुनेत्रा पवार म्हणतात। शिंदेच्या शिवसेनेच्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। दिव्यातील 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। शपथपत्रातील कथित खोटी माहिती दिल्याचं प्रकरण, या प्रकरणी कोर्टात याचिका आहे। 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। संबंधित नगरसेवकांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, अनधिकृत बांधकामे, आर्थिक माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे। काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे व मालमत्ता लपवण्याचाही मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयानुसार निवडणूक शपथपत्रात चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण मानले जाते। यांच्या विरुद्ध ठाणे सत्र न्यायालयात इलेक्शन रिट पिटिशन दाखल केलेली आहे। रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर यांना ईडीचं समन्स आहे, सूत्रांकडून कळते। एसआयटी चौकशीनंतर आता ईडीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। आर्थिक व्यवहारांशी संबंधित बाबींची पडताळणी होणार आहे। नसरापूर अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणात मोठी अपडेट आहे। पुणे ग्रामीण पोलिसांना प्रत्यक्षदर्शी सापडलाय। आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे। पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांची साक्ष नोंदवली आहे। 15 मेला साताऱ्यात 2 मोठ्या भाजप नेत्यांचा दौरा आहे। गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर असतील। दोनही नेत्यांचे 2 वेगवेगळे कार्यक्रम आहेत। दोनही नेत्यांचं साताऱ्यात दणक्यात स्वागत होणार आहे। त्यांनी अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की मी येणाऱ्या 15 दिवसामध्येच जर मी तिथं समक्ष म्हणजे येणं आवश्यकच आहे। मलाही म्हणले खूप वाईट वाटतंय, कारण मी ऐकलं की तुम्ही कार्यक्रमाची तयारी फार मोठी केली, खूप चांगली केली। आणि मग त्यांनी आता मला फोनवर स्पष्टपणाने शब्द दिला की येणाऱ्या 15 दिवसामध्ये मी तुम्हाला पुन्हा पुढची तारीख देतो। माननीय केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान साहेब सातारमध्ये येत आहेत आणि 2 कार्यक्रम आहेत त्यामध्ये की 10,000 कोटीच्या हप्त्याचं वितरण आणि 5 लाख घरांचं लोकार्पण सोहळा, अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो। आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री सन्माननीय शिवराजसिंह चौहान साहेब सातारमध्ये येत आहेत। त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं, तयारीच्या अनुषंगानं आज आम्ही बैठक घेतली आणि हा राज्यव्यापी कार्यक्रम असल्यामुळे भव्य दिव्य व्हावा म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांच्या सोबत, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत, पार्टीसोबत चर्चा करून एक भव्य दिव्य कार्यक्रम व्हावा अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।